पंढरपूर येथील अहिल्यादेवी चौकात 5 मार्च 2025 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे गुरसाळे रोडवर अहिल्यादेवी चौकात उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या माध्यमातून पंढरपूर तालुका पोलिसांनी अहिल्यादेवी चौकात नाकाबंदी करण्यात आली होती। सदर नाकाबंदी कारवाईच्या वेळेस गुरसाळे येथून अहिल्यादेवी चौकात एक संशयित महिंद्रा एक्सयूव्ही 500 कार जाताना पंढरपूर तालुका पोलिसांनी अडवून संशयित वाहनाची तपासणी केली। या वाहनात प्रदीप दत्तात्रय हिवरे वय वर्ष 20 राहणार पुरांडवड माळशिरस तालुका जिल्हा सोलापूर याच्याकडे विचारपूस केली असता या कारमधल्या मागच्या सीटवर पाठीमागच्या सीटवर एकूण 3 पोते गांजा आंबट उग्र वासाचा एकूण 72 पाकिटात पॅक करण्यात आला होता। सदर गांजा जागीच शासकीय पंचांच्या उपस्थितीत वजन केला असता एकूण 147 किलोग्रॅम वजनाचा गांजा महिंद्रा एक्सयूव्ही 500 नंबर MH12 HV 5666 कारमध्ये एकूण 40 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। गाडीतला इसम प्रदीप दत्तात्रय हिवरे वय वर्ष 30 राहणार पुरंदवाड माळशिरस आणि त्याचे 3 साथीदार गणेश हनुमंत पवार जिंपुरी तालुका माळशिरस, प्रमोद सोनू मुळीक राहणार गुरसाळे तालुका माळशिरस याच्या विरुद्ध तालुका पोलीस ठाणे NDPS ऍक्ट कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध गांजा विरुद्ध सगळ्यात मोठी कारवाई होती। एकूण 147 इतका गांजा आणि कार असा 40 लाखांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केलाय। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक TY मुजावर, पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक विश्वजित घोडके, PSI विक्रम शेठ वडणे, PSI भारत भोसले, PSI गुंगुरकर, PSI पिसाळ, सहायक फौजदार विजू गायकवाड, सहायक फौजदार दत्तात्रय तोंडले, पोलीस हवालदार विनायक क्षीरसागर, पोलीस कॉन्स्टेबल अमोल गावडे, सुजित उबाळे, रामकृष्ण खेडकर यांच्यासह अन्य कॉन्स्टेबल आणि पोलीस कॉन्स्टेबल यांनी केलेली आहे।